आघाडी घेतलेली आहे. नक्कीच श्रुती, तर सध्याचं हे चित्र आहे छत्तीसगडमध्ये पुन्हा भाजपनं आघाडी घेतलेली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपची आघाडी पाहायला मिळते. आत्ताचं हे चित्र कल हाती आलेले आहेत, त्यात हे चित्र पाहायला मिळतंय. छत्तीसगडमधनं भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे. आणि आपल्यासोबत स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत केशव उपाध्ये आलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते. केशवजी, तुम्ही आले आले एक आशादायी चित्र छत्तीसगडमधनं 45 जागांवर भाजप आघाडीवर. भारतीय जनता पार्टी येणार हे सगळ्यात देशासाठीच आशादायी चित्र आहे. त्यामुळे मी इथं आल्यानं असा काही विषय मुद्दा येत नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, मी एक्झिट पोल दिवशीच तुमच्या चर्चेत होतो आणि हे सांगत होतो की या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी अतिशय उत्तम कामगिरी करत स्पष्ट बहुमतासह निवडून येईल. आणि त्यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते असतील किंवा अन्य काही जण त्यावेळी तावातावानी हे शक्य नाही वगैरे सांगत होते. आणि त्यावेळी म्हणालो की आज एक्झिट पोलविषयी चर्चा करून 100च्या 100 जागा आज आम्ही जिंकणार असं काँग्रेस दावा केला तरी फरक पडत नाही. शेवटी लोकांनी ठरवलंय. या निवडणुकीचा निकाल म्हणजे बाकी इथं माझ्या बाजूला सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी बसली आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, विश्लेषक आहेत. माझ्या दृष्टीने निवडणुकीचा निकाल सांगायचा म्हणजे आता पुढे टप्प्यात जाऊ आपण, काय कुठली सेमीफायनल नाही वगैरे, पण गेले 9 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी जो विकासाचा अजेंडा या देशासमोर राबवत आहेत तो अजेंडा लोक स्वीकारतायत. हा या सगळ्या निवडणुकीचा पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ, भारतीय जनता पार्टी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी विश्वासार्हता आहे, लोकप्रियता आहे, त्यांच्या काम करण्यात लोकांना आस्था आहे, त्याच्यासमोर राहुल गांधींच्या सोबत 36, 40, 50 जे काही इंडीच्या रूपाने जे पक्ष एकत्र आहोत तरी लोक ते स्वीकारत नाहीत. हा याचा अर्थ आहे. आपल्या स्टुडिओत राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर देखील जोडले गेलेले आहेत. रोहितजी, स्वागत तुमचं झी24 तासवर. रोहितजी, कसं बघता तुम्ही? एकतर एक्झिट पोलचे आकडे कुठेतरी एक्झॅक्ट पोलमध्ये बदलताना पाहायला मिळत आहेत. आत्ताचं जे चित्र आहे, भाजपला जिथे यश मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती काही दिवसांपूर्वी, तिथेही भाजप चांगलं करताना पाहायला मिळतंय. मुळात एकाच ठिकाणी भाजप होतं याआधी, 4 राज्यात भाजप नव्हतंच, पण आता भाजप एंटर झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे चित्र बदलताना पाहायला मिळतं. कसं बघता या सगळ्याकडे? तन्मय, मला वाटतं की या इलेक्शनच्या 2 स्टोरीज आहेत ज्या काहीशा पूर्ण अपेक्षित नव्हत्या असं आपण म्हणू. पहिली स्टोरी अशी की तेलंगणा, तिथे जे होतंय ते, कारण BRS ही एक शक्तिशाली 12, 14, 15 वर्षापासून तिथे असलेला फोर्स होता, त्याचा एक अस्त होताना दिसणं ही पहिली मोठी स्टोरी आहे. आणि दुसरी स्टोरी छत्तीसगड ही आहे की जिथे आपण भाजपचा उदय होताना बघतोय. त्यामुळे एका ठिकाणी उदय, एका ठिकाणी अस्त, अशा 2 मोठ्या स्टोरीज मला वाटतं आज दिसत आहेत. बाकीच्या 2 ठिकाणी जे आहे ते मोर ऑर लेस आपल्याला जी अपेक्षा होती त्यानुसार दिसतंय. मध्य प्रदेशची स्टोरी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे असं मला वाटतं. अजून आपल्याला क्लॅरिटी नाही, पण तिथे सुद्धा आपल्याला अपेक्षा नव्हती की अँटी इन्कम्बन्सी च्या विरोधात सुद्धा भाजप चांगला एवढा परफॉर्मन्स करेल. ती स्टोरी अजून इव्हॉल्व नाही झालेली, तिथे अजून क्लॅरिटी नाही. पण ह्या 2 राज्यामध्ये छत्तीसगड आणि तेलंगणा ही जी स्टोरी आहे ही पूर्ण अनपेक्षित आहे. आणि मला वाटतं एका अर्थाने काँग्रेससाठी चांगली, दक्षिण भारतासाठी, आणि एका अर्थाने उत्तर भारतात म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपसाठी चांगली, अशी ही आता स्टोरी दिसते आपल्याला. अगदी. विजय सर, मध्य प्रदेशचं आपण एका मुद्द्याची अजून चर्चा केली नाही, पण मध्य प्रदेशमध्ये तो जो कमलनाथांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो तिथं त्यांना बादलेला दिसतोय काँग्रेसला. त्याचं कारण असं की एकीकडे देशपातळीवर लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी उभी राहत असताना मुंबई तिथं एक इंडिया आघाडीची जाहीर सभा घेण्याचं ठरलं असताना कमलनाथांनी आपल्या आग्रहामुळं, आपल्या हट्टामुळं ती सभा रद्द करायला लावली. आणि तिकीट वाटपामध्ये सुद्धा अगदी त्या समाजवादी पक्षासारखा मतपक्ष असेल यांना कुणालाही त्यांनी आपल्यात हिस्सा दिला नाही किंवा जवळ घेतलं नाही. मला वाटतं याचा सुद्धा काही आपल्या प्रत्यक्ष ज्यावेळी मतांचे आकडे येतील त्यावेळी ते तपासावं लागेल. म्हणजे ही एक म्हणजे थोडं समविचारी पक्षांची करण्यात त्याचा फटका काँग्रेसला कितपत बसलाय ते तपासावं लागेल. त्याच मुद्द्यामध्ये कमलनाथांनी 2 गोष्टीकडे आणखी दुर्लक्ष केलं. एक म्हणजे तिथलं ट्रायबल वोट, की जे ते काँग्रेस कायम गृहीत धरतं की ट्रायबल हे आमच्या बरोबरच आहेत. त्यामुळे कमलनाथांनी त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं. म्हणजे दलित जवळजवळ 23% दलित तिथले, 20% ट्रायबल्स, हे जे कमलनाथ गृहीत धरत होते ते सगळे बीजेपीकडे गेले. अगदी. आणि ते का गेले ह्याचा विचार करणं आवश्यक. नक्की ह्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. दिल्लीला जाऊया. माझा सहकारी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. रामराजे, येतो तुमच्याकडे. रामराजे, माझा आवाज पोहोचतोय? रामराजे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे आपला. पुन्हा येऊयात. समीरण सर, तुमचा मुद्दा पूर्ण करा. त्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता हे कितपत त्या टोकापर्यंत आपण बोलणं आवश्यक आहे असं वाटत नाही, पण भाजपने एक फार मोठा ऐतिहासिक निर्णय जो घेतलेला होता
की राष्ट्रपती आपल्या देशाच्या या आदिवासी समाजांमधनं येतात. एक लक्षात घ्या, स्वातंत्र्याच्या इतिहासापासून आजपर्यंत आपण बोलत राहिलो खूप की देशातल्या सर्वात खालच्या माणसाला, खालच्या समाजातल्या माणसाला सर्वोच्च स्थान मिळालं पाहिजे. महात्मा गांधींपासून आपण ही विधानं सगळ्यांची ऐकलेली आहेत. भाजपनी हे करून दाखवलं. भाजपनी आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम त्यांना ज्या पदावर नेलं त्याचा मध्य प्रदेशमधल्या आदिवासी समाजावर एवढा जबरदस्त इम्पॅक्ट पडलेला दिसतोय. नुसतं आदिवासीच नाहीत, आदिवासी महिला सुद्धा. त्याच्यानंतर संपूर्ण त्या भागातला ट्रायबल, दलित हे दोन्ही जर एकत्र केले तर 42% होतात. आणि ही छोटी फिगर नाही. एक संपूर्णपणे ज्याला आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो, जो कमलनाथांनी कदाचित हा बाउन्स एक्सपेक्ट केला नसावा. कमलनाथ जसं मगाशी विजय म्हणाला तसं ओव्हर कॉन्फिडंट होते आणि तो त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स नडल्याचं पाहायला मिळतं. अगदी मला या अनुषंगानं छत्तीसगडच्या मुद्द्यावर चर्चा करायची. जसं आता विजय सर पण म्हणाले की छत्तीसगडमध्ये, आणि रोहित सरांचं पण म्हणणं होतं की वेगळं चित्र या निवडणुकांचं पाहायला मिळतं. छत्तीसगडमध्ये मला काँग्रेसच्या अनुषंगानं चर्चा करायची. काँग्रेस अगदी सौम्य हिंदुत्वाकडे झुकल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे त्यांची जी आश्वासनं पाहायला मिळालीत रोहित सर, की अगदी रामाच्या चित्रकूटमध्ये आम्ही हा पुतळा उभारू, परशुरामाचं जन्मस्थळ पुन्हा हे करू, सीतेचं तिकडचं श्रीलंकेतलं पर्यटन स्थळ त्याला निधी देऊ वगैरे वगैरे वगैरे, इतकी आश्वासनं असताना पाहायला मिळाली. त्याचा कुठेच परिणाम होताना दिसला नाही. त्यामुळे भाजपकडे मतदार झुकल्याचं पाहायला मिळतं. मला असं वाटतं की काँग्रेसचा भर या राज्यामध्ये मुख्यतः वेलफेअर स्कीम्सवर होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अन्न वाटप किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तो होता, किंवा काही विशिष्ट धान्यांना भाव जास्त वाढवून देणं, नैसर्गिक भाव जो काही मिळतो त्यापेक्षा जास्त भाव देणं, असं त्यांनी करून ते चालवलं होतं. पण मला असं वाटतं उत्तरेकडची राज्य ही हिंदुत्वाच्या जो काही प्रचार आहे त्याच्या प्रभावाखाली, राम मंदिर किंवा इतर अयोध्या आणि हे सगळे मुद्दे आहेत त्याच्या प्रभावाखाली क्लिअरली आहेत. हे आपल्याला आजच्या याच्यातून एक लर्निंग मिळालेलं आहे. आणि हिंदुत्व हा मुद्दा पूर्णपणे कोर मुद्दा भाजपचा आहे. कोणी हिंदुत्वाकडे झुकायला लागलं तर त्याला, म्हणजे काँग्रेसनी हिंदुत्वाकडे झुकणं हे काही भाजपला चॅलेंज असू शकत नाही. कारण तो त्यांचा सर थांबवावं लागतंय. एक महत्वाची बातमी आहे. तेलंगणात काँग्रेस अलर्ट मोडवर आलेली आहे. काँग्रेसची 61 जागांवर तेलंगणात आघाडी आहे. महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल. तर आता काँग्रेस अलर्ट मोडवर आलेली आहे आणि सेलिब्रेशन सुद्धा होताना दिसतंय. विजयी उमेदवारांना बंगळुरूला नेलं जाणार आहे. काँग्रेस अलर्ट मोडवर. इथल्या विजयी उमेदवारांना बंगळुरूला नेलं जाणार आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते. 61 जागांवर तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे. सेलिब्रेशन तिथे आपण पाहतोय. काँग्रेसमध्ये विजयी उमेदवारांना, आता तेलंगणाच्या विजयी उमेदवारांना बंगळुरूला नेलं जाणार आहे. काँग्रेस अलर्ट मोडवर आलेली आहे. तेलंगणातल्या प्रदेश काँग्रेस कार्यालयातली ही दृश्य आहेत. सेलिब्रेशन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जोरदार. मात्र आता विजयी उमेदवारांना बंगळुरूला नेलं जाणार असं सूत्रांकडून कळतंय. ओव्हर टू यू तन्वी. अगदी रोहित सर तुमचा मुद्दा पूर्ण करा, मग मी विजय सर. हा, तर तो जो मुद्दा आहे की हिंदुत्व हा जो विषय आहे तो कोर भाजपचा विषय आहे. आणि दुसऱ्या कोणी जर तो शेवटच्या क्षणी लास्ट मिनिट हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, इथे हायजॅक हाच शब्द मी वापरतो, कारण तुम्ही दुसऱ्यांचा मुद्दा घेऊन आम्ही पण त्याच लाईनवर आहोत असं दाखवायला गेलात तर त्याला आपण हायजॅक म्हणतो. ते फेल होतं. आणि मतदार हे काही एवढे वेळे नाहीत की तुम्ही एकदा, म्हणजे पूर्ण प्रचार तुम्ही जर विकासाचे मुद्दे, वेलफेअर स्कीम याच्यावर चालवणार असाल गेले वर्षभर, आणि शेवटच्या 20 दिवसात तुम्हाला वाटते की नाही नाही हिंदुत्व लाटे म्हणून हिंदुत्वाकडे वळणं, ते मला वाटतं काही वर्क झालेलं नाही. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की भूपेश बघेल, मी आता तुमच्या स्क्रीनवर बघितलं, काही अंशी ट्रेलिंग आहेत असं दिसतंय त्यांच्या मतदारसंघात. त्यांची व्यक्तिगत लोकप्रियता आणि त्यांचा तिथला भक्कम आधार हा असा ढळताना दिसतोय. हे मला जरा थोडंसं धक्कादायक त्यातला भाग वाटतोय. विजय सर, आता खरं आहे छत्तीसगडमध्ये बघावं लागेल. म्हणजे भारतीय जनता पक्षाला तिथं अपेक्षेपेक्षा खूप चांगलं यश मिळायला लागलं हे चित्र दिसतंच. आणि जे हिंदुत्वाचं तुम्ही काय असे काही प्रयोग करायला लागला तर ते अंगलट येतात. हे काही भूपेश बघेलांचं पहिलं उदाहरण नाही. ज्यावेळी दिग्विजय सिंग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळी मायावती त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या म्हणून होत्या, त्यावेळी दिग्विजय सिंग आणि हिंदुत्वाचा आधार घेऊन काही मुद्दे रेटलेले होते. आणि त्यावेळी उमा भारती
उमा भारतींनी त्यावेळी BSP बिजली सडक पाणी हे मुद्दे घेऊन मध्य प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचे मुद्दा केला होता आणि त्या मुद्द्यावर दिग्विजय सिंगांची राजवट उलथून टाकली होती. त्यानंतर तिथून मध्य प्रदेशातून त्यावेळी म्हणजे काँग्रेस खूपशी लांब गेली होती. आता मला वाटतं साधारण तशा तसंच चित्र पद्धतीचे पाहायला बुमरँग व्हायला लागले. आणि मगाशी म्हटलं तसं भ्रष्टाचाराचा महादेव ॲपचा जो मुद्दा होता, जो मुद्दा अखेरच्या प्रकर्षानं काळात पुढे आला. पंतप्रधानांनी हॅमर केला, तो त्याचाही फटका बसला. अगदी. मला दिल्लीला जायचं, माझा सहकारी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहे. रामराजे, ओव्हर टू यू. बिलकुल, खरं तर दिल्लीमधूनच सर्व या 5 राज्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत, सुनील चावके जी आहेत, व्यंकटेश केसरी जी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं ते कोणत्या नजरेनं पाहतायत. ते मध्य प्रदेशमध्ये पुढे असताना दिसते भाजप. नेमकं एवढं अँटी इन्कम्बन्सी असल्याचं अगोदर सांगितलं जात होतं, चेहरा शिवराज सिंग यांचा दिला नव्हता. कसं तुम्ही मध्य प्रदेशकडे पाहताय? असे की काँग्रेस फार आत्मविश्वासात गेली. काँग्रेसचे जे नेते होते 2 प्रमुख, कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांनी पक्षातलं नेतृत्व वाढू दिलं नाही आणि हायकमांड त्यांच्या कलाने वागलं. तिकिटामध्ये साधारणतः 25 तिकिटामध्ये शेवटी यांनी गडबड केली कमलनाथने, असं म्हणलं जातं आहे. आणि ह्यांनी गृहीत धरलं होतं की आपण येणार म्हणून, कारण 17 वर्षाचा अँटी इन्कम्बन्सी आहे. नंतर 3ऱ्या क्रमांकावर 3ऱ्या लिस्टमध्ये शिवराज सिंग यांचं नाव BJPने घोषित केलं होतं आणि याचा फायदा आपल्याला होईल. सर्वे आले होते, सर्व मुस्लिम समाज आपल्याबरोबर आहे, याच्यामध्ये कुठेतरी ते ढेकीत गेले. त्यांना असं वाटलं नव्हतं की एवढा फरक पडेल म्हणून. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर जे होते ते ज्योतिरादित्य शिंदे होते, परंतु त्यांनी दोघांनी म्हणून बाजूला काढलं आणि ह्यांच्या हातीत राहुल गांधी, सोनिया गांधींनी यांच्या हाती पूर्णपणे अख्खा मध्य प्रदेश दिला होता. तिथला AICC जनरल सेक्रेटरी काय करतो हेही माहिती नव्हतं. म्हणजे पक्षातून जी सेकंड लाईन डेव्हलप केली पाहिजे, कुठला तरी नवीन चेहरा दिला पाहिजे, BJPचा अँटी इन्कम्बन्सीचा फायदा घेतला पाहिजे, असं न करता कुठंतरी हे हनुमानाची मी पूजा करतो, राम रथ गमन यात्रा आणि हिंदू अजेंड्यावरती आपण BJPला मारो, आता एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आला होता. परंतु हे प्रयोगशाळा म्हणली जाते. सुनील चावके जी आपल्यासोबत आहेत, कारण हे दोन्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत. चावके साहेब, मला सांगे, राजस्थानचं कसं तुम्ही? राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलते तर त्याचा प्रभाव पडणारच होता. त्यामुळं हा प्रश्न येत नाही की राजस्थानमध्ये जर सरकार चाललं आहे, पण सगळ्यात चांगली काँग्रेसच्या दृष्टीनं जर निवडणूक लढली असेल तर ती राजस्थानातच लढली. कारण अशोक गेहलोत यांना आपलं शेवटी जाताना काहीतरी सिद्ध करून जायचं होतं, पण त्यात ते अपयशी ठरत असल्याचं दिसते आहे आता तरी. प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत यांना आधीच ब्लॅकलिस्टेड केलं होतं. त्यांच्याबद्दल फारसं, आणि तशीच परिस्थिती मध्य प्रदेशातही होती. मध्य प्रदेशातही राहुल गांधी मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे जास्त त्यांनी गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. तिथं पक्ष संघटना अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांच्या व्यतिरिक्त उभी करण्याची त्यांचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही, किंवा त्या दोघांनी राहुल गांधीचं चालू दिलं नाही. त्याचाही परिणाम राजस्थानच्या निवडणुकीवर दिसतो आहे. आणि अशोक गेहलोत यांना एक ॲडव्हान्टेज होता की वसुंधरा राजे नाराज होत्या, त्याचा फायदा त्यांना घेता आला असता. त्यांनी 2 योजना चांगल्या सुरू केल्या, चिरंजीवी आणि गॅस सिलेंडर 500 रुपयात देण्याची योजना, पण ती फारशी म्हणजे निर्णायक ठरली असं वाटत नाही या दोन्ही योजना. परंतु तुम्ही जसं म्हटलात की राहुल गांधी आणि अशोक गेहलोत याच्यामध्ये थोडासा संघर्ष जो होता तो दिसून येत होता. परंतु मग तशीच परिस्थिती भाजपमध्ये पण दिसली का? कारण शिवराज यांना पण बाजूला केलं गेलं, वसुंधरा यांना पण समोर येता आलं नाही आहे. नाही, शिवराज यांना बाजूला केलं गेलं. त्याच्यात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आपले केंद्रीय मंत्री पाठवले तिथे, नंतर खासदार उतरवले आणि अनेक मल्टिपल ऑप्शन्स तिथं क्रिएट करण्याचा प्रयत्न केला की शिवराज सिंग चौहान यांना अनेक पर्याय आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण शिवराज सिंग चौहान यांनी समांतरपणे एक आपली जे योजना ज्या सुरू केल्या होत्या आणि बरोबर मोक्याच्या वेळी त्यांनी त्या योजना सुरू केल्या. लाडली बहिणा योजना सुरू केली आणि त्याच्यामुळं अनेक महिलांना त्याचा फायदा झाला. 1250 रुपये महिना आणि आता ते 3000 रुपये देण्याचं त्यांनी प्रॉमिस केलं. तर ती योग्य वेळी सुरू झालेली योजना होती आणि त्याचा फायदा होताना दिसतो आहे शिवराज सिंग चौहानांना. तर शिवराज सिंग चौहान यांचं जे आव्हान आहे, एक आता पक्षांतर्गत आव्हान पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यापुढं उभं होणार आहे. कारण त्याचं या विजयाचं श्रेय, या अनपेक्षित विजयाचं श्रेय शिवराज सिंग चौहान यांनाच द्यावं लागलं. सह्याद्रीची उंची
म्हणजे झी 24